नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहे आजच्या ठळक घडामोडी. आपल्या प्रतिष्ठानवरून रात्री घरी परतत असलेल्या पेट्रोल पंप संचालकाला अज्ञात आरोपींनी रस्त्यावर अडकून धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याच्या जवळील अंदाजे 3 लाख रोख रक्कम लुटून नेली. ही घटना शुक्रवारी रात्री अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर रोडवर घडली. यामध्ये व्यावसायिक जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरू आहेत. लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यामध्ये मराठवाड्यात लोकसभेचे मराठा समाजाचे सर्वच उमेदवार निवडून आले. काल महादेव जानकर यांचा पराभव करून निवडून आलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे रात्री उशिरा भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांचा शाल व हार घेऊन सन्मान केला. मान्सूनचं महाराष्ट्रातील आगमन काही तासांवर येऊन ठेपलं आहे. मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत शहरात लावले अभिनंदनाचे बॅनर. नरेंद्र मोदींची तिसरी टर्म कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी खासदार संजय राऊत यांचा मोदींवर हल्लाबोल. भाजी मार्केटमध्ये 10 रुपयांना मिळणारी कोथिंबीर सध्या 20 ते 30 रुपयांना मिळत आहे. कोथिंबीरीचे भाव 60 रुपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. कोथिंबीर महाग झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना त्यांचे महत्त्व कळत आहे. अनेक ग्राहक कोथिंबीर महाग असली तरी खरेदी करत आहेत. फ्लॉवर व भेंडीचा दर सुद्धा 80 रुपयापर्यंत पोहोचला आहे. मात्र या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अपीलीय न्यायाधिकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायाधिकरणाने ईडीला प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली मालमत्ता सोडण्याचे आदेश दिले आहेत. मी एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे. माजी खासदार निलेश राणे यांची एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमने. सेन्सेक्समध्ये 30 लाख कोटींचा घोटाळा झाला असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी देशात हिडनबर्ग सारखा घोटाळा करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका त्यांनी केली. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाला त्या स्वतः जबाबदार. नवनीत राणा यांनी स्वतःच्या वर्तनात बदल करावा. भाजपच्या मंडळींनी देखील त्यांना स्वीकारलेले नव्हते. आमदार बच्चू कडू यांचे राणाविषयी मोठे वक्तव्य. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.